माहिती तुम्हाला तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीत काय घडतंय? काहीच माहित नाहीये. ऐकायचंय माझ्या बाबतीत काय घडतंय ते? ठीक आहे, सांगते तर मग. काल मी खूप आनंदात होते, कारण मी आई बनणार होते. हे घरी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, अहो तुम्ही बाबा बनणार आहेत, मी आई बनणार आहे. या गोष्टीचा त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते मला म्हणाले, ठीक आहे, पण आपण उद्या डॉक्टरांकडे जाणार आहेत चेकअपसाठी. मी म्हणाले, ठीक आहे, जाऊयात आपण डॉक्टरांकडे. दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. गर्भातील बाळाची स्थिती कशी आहे हे बघण्यासाठी विज्ञानाने सोनोग्राफी या तंत्राचा शोध लावला. तो माणसासाठी एक वरदान होता, पण या माणसाने त्याचं रूपांतर शापात केलं. आणि डॉक्टरांनी माझी सोनोग्राफी केल्यानंतर सांगितलं, तुम्हाला मुलगी होणार आहे. त्याच वेळेस माझ्या मिस्टरांनी खूप साऱ्या पैशांची बॅग त्यांच्या समोर सरकावली आणि मला सांगितलं की तुझ्या समोर फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे गर्भपात. गर्भपात? आता तुम्ही लोक मला सांगा, तुम्ही सांगा मला, तुम्हाला माया करायला आई हवी, राखी बांधायला ताई हवी, प्रेम करायला बायको हवी, मग मुलगी का नको? का नको मुलगी? तुम्हाला तर फक्त हवा वंशाचा दिवा. पण हा वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी एका वातीची गरज असते, आणि ती वातच जर नसेल तर तुमचा वंशाचा दिवा वाढणार कसा? सांगा ना. जर जिजाऊ नसती तर शुभा कुठून जन्माला आला असता? जर कौशल्य नसती तर राम कुठून जन्माला आला असता? खेळ आणि स्पर्धा. भारतातर्फे खेळल्या गेल्या खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा झेंडा जगापलीकडे नेणारी भारतीय वंशाची हैदराबाद मधली सानिया मिर्झा ही सुद्धा एक स्त्रीच होती ना. अवकाशात उंच भरारी घेणारी पुण्याची कल्पना चावला ही सुद्धा एक भारतीय वंशाची स्त्रीच होती ना. मग तुम्हाला मुलगी का नकोय? का नकोय तुम्हाला मुलगी? का? तुम्हाला चिंता वाटतेय का? उद्या ती उपवर झाल्यानंतर तिला चांगलं स्थळ मिळेल की नाही? का तिच्या हुंड्याची चिंता सतावतीये तुम्हाला? का मुलगी तुम्हाला एक ओझं वाटतेय? सांगा ना. का का तुम्ही मुलीला गर्भातच मारताय? लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, दुर्गेच्या पावलांनी नवरात्र येते, वटपौर्णिमेला सावित्री दिसते, राखी तर शेवटी ताईच बांधते, पाडव्याला औक्षण पत्नीच करते, मग शेवटी ही चिमुकली गर्भातच का मरते? मग शेवटी ही चिमुकली गर्भातच का मरते? आई 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 आई, अगं मी तुझी परी. अगं परीच म्हणतेस ना तू मला? अगं आई, मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचाय ग आई. मला हे सुंदर जग बघायचंय ग आई. आई, मी इतकी वाईट आहे का ग? तू मला जन्माला येण्या अगोदरच मारायला निघालीस. आई, मला हे सुंदर जग बघायचंय ग आई. आई, मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचाय ग आई. आई, मी तुला कधीच त्रास देणार नाही ग आई. आई, मी कधीच कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट करणार नाही ग आई. आई, खरं सांगू, मी जन्माला आल्यानंतर दुधासाठी सुद्धा रडणार नाही ग आई. आई, मी कुठल्याच गोष्टीचा हट्ट करणार नाही.
खर्चाचंच म्हणशील नाही तर मी दादाची जुनी खेळणी वापरेन, दादाची जुनी पुस्तके वापरेन, दादाची जुनी कपडे वापरेन. पण आई मला या सुंदर जगापासून येण्यापासून रोखू नकोस का आई तू? आई, बाबांना सांग माझ्या हुंड्याची चिंता नका करू. आई, मी खूप शिकेल ग, खूप मोठी होईल, मग हुंडा देण्याची वेळच येणार नाही. पण तरी जर तुला असं वाटत असेल ना आई की मी तुमच्यावरचं एक ओझं बनतीये, तर माझ्यावरच्या या ऑपरेशनचा खर्च सुद्धा नका ग करू तुम्ही. मी देवाकडे प्रार्थना करेन की मी जन्माला आल्यानंतर माझ्या आईला माझं मेलेलं तोंड बघू दे. नाही नाही परी, नाही ग. तुम्ही मला आणि आपल्या परीला परत घेऊन जायला आला. तुम्हाला तुमची चूक कळाली. बघा, आज यांना जशी त्यांची चूक कळाली तशी तुम्हा लोकांना सुद्धा तुमची चूक कळायला हवी. या चिमुकल्यांनाच गर्भात मारायचं नाहीये. जर या चिमुकल्यांना तुम्ही असेच गर्भात मारत गेले, असाच गर्भपात करत गेले, तर दिवसेंदिवस मुलींची संख्या ही कमी होत जाणार आहे. आज छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींवर सुद्धा बलात्कार होत आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. जशी गावामध्ये एक नदी आवश्यक असते तशी घरामध्ये एक चिमुकली खूप गरजेची असते हो. त्यामुळे सांगते, गर्भपात टाळा. आणि जर गर्भपात टाळला तर आज जगाचं चित्र खूप वेगळं असेल. त्यामुळे सांगते की आपल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा स्त्रियांचा आदर करायला शिकवा आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या. तरच पुढचं भविष्य हे मुलींसाठी चांगलं असेल आणि मुलांसाठी सुद्धा चांगलं असेल. जर तुम्ही फक्त वंशाचे दिवेच वाढवत राहिले तर तुमच्या या उपवर मुलांसाठी तुम्ही मुली आणणार कुठून आहात? त्या प्रश्नाचं उत्तर पहिलं मला द्या.